लवकर आलात. मी देवापुढे दिवा लावायला जाते. आलेत तुम्ही आवरून घ्या तोपर्यंत. अहो काय करता तुम्ही? दिवे लावलेस तू आणि खूप उजेड पडला तुझा. चल कुठे? चल बाहेर. काय झालंय? आज अचानक असं का वागताय तुम्ही? तेवढं संतापायला काय झालंय? हा संताप तुझ्यावर नाहीये. हा संताप माझा माझ्यावरच आहे. त्या वेळा विश्वासघात पदरात पडून सुद्धा मला अक्कल येत नाही म्हणून हा संताप आहे. तुझ्यावर मी आंधळा विश्वास ठेवतो म्हणून हा संताप आहे. तुझ्या गोड आणि निरागस चेहऱ्या मागचा विकृत आणि पाताळयंत्री चेहरा मला दिसत नाही म्हणून हा संताप आहे. तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाहीये. तुम्ही थोडस कसं कळेल? तुला कसं कळेल? उद्या मी माझा जीव काढून तुझ्या पायाशी टाकला तरी तुला नाही कळणार मंजिरी. अगं काही फेरा करतेस तू अजून? का तो तुला आशिष अजूनही जवळचा वाटतो? अगं काय कमी राहिलंय माझ्या प्रेमामध्ये? तुम्ही काय बोलताय? अहो आशिष आणि माझा खोटं बोलायची हिंमत तर करूच नकोस. आज दुपारी कोणाशी बोलत होतीस मग? फोन दुपारी मी नैना जाधवांशी बोलत होते. जाधव नाही ना. प्लीज. तुम्ही काय करताय? ही आहे तुझी नैना जाधव? ही आहे तुझी नैना जाधव? हा तर वेडा आहे ना. याला हा वेडा. हा वेडा. हा वेडा. अरे वेडा तुम्ही समजताय मला. काय बेमालूम नाटक केलंस मंजिरी. वा काय बेमालूम नाटक केलंस. अरे तुम्हा दोघांना अवॉर्ड दिलं पाहिजे. अवॉर्ड. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेता. हा बरं मला खरंच माहिती नव्हतं. तुला काहीही माहिती नव्हतं असं बोलू नकोस. नाही तर हे सगळं खोटं आहे. आपण तर मी आपल्या आपल्या बाळाचं नाव जर घेतलंस ना मंजिरी तर इथल्या इथे जीव घेऊन टाकेन मी तुझा. मधू अगं ऐक ना, तू कशाला अजून नाटक करतेस? त्याला सगळं कळलंय. आपला सगळा प्लॅन. हे बघ तू मला मार हवं तर पण का करतोय तू हे सगळं? हा सगळा तुमचा गैरसमज आहे. मला खरंच हे सगळं काहीच माहिती नाही. वेळ लावशील ग तू. वेळ लावशील मला मंजिरी. का 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 असं केलंस माझ्या बरोबर? एवढं प्रेम केलं तुझ्यावर आणि तू खंजीर खुपसलास माझ्या पाठीत. तुझा दोष नाहीये. उकिरड्यावरच्या भिकाऱ्याला जर राजमहालाचं सुख दिलं ना तर त्याला ते पचत नाही. हा त्याचा दोष नसतो. ही त्याची वृत्ती असते. वृत्ती. नाही. एवढं प्रेम केलं तुझ्यावर. सुखाच्या राशी तुझ्या पायाशी होत्या पण तुझं मन त्या भिकारड्या आशिष मध्ये अडकलंय. तुझं मन त्याच्याकडे धाव घेत. खरं तर तू जो नीचपणा केलास ना मंजिरी त्याच्यासाठी मी तुझा जीव घेतला पाहिजे. पण माझं बाळ तुझ्या पोटात. त्याच्यामुळे मी तुला हातही लावू शकत नाही. तू माझी परिस्थिती अशी करून ठेवलीस मंजिरी की मी ना धड तुझा जीव घेऊ शकत ना स्वतः जीव देऊ शकत. आपल्या त्यावेळी जे ठरलं होतं ना तेच खरंय. तेच खरंय.
माझ्या बाळाला जन्म दिल्यानंतर त्या क्षणी त्या दिवशी माझ्या आणि माझ्या बाळाच्या आयुष्यातून निघून जायचं. आता तुला आमच्या आयुष्यात स्थान नाही. तो बदललेला प्रेमळ सत्यजित कायमचा संपला, मेला. जगाचा द्वेष करणारा सत्यजितच खरा आहे आणि त्याला तू आज पुन्हा जन्माला घातलायस. प्लीज मी खरंच सांगते, मला खरंच माहित नव्हतं हे सगळं. अहो, अहो, अहो. सत्यजित, 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 सत्या, अरे ए सत्या, अरे कुठे गेला काय हा मुलगा तरी? चल घरी जाऊया, मंजिरीला मी बघून येतो. तू कुठे? तू चल. अगं पण चल ग बाई, चल चल. वहिनी, रडू नका. वहिनी, तुझ्यावर मी अंधा विश्वास ठेवतो म्हणून हा संताप आहे. तुझ्या गोड आणि निरागस चेहऱ्यामागचा विकृत आणि पातायंत्री चेहरा मला दिसत नाही म्हणून हा संताप आहे. तर तू जो नीचपणा केलास ना मंजिरी, त्याच्यासाठी मी तुझा जीव घेतला पाहिजे. आपल्या त्यावेळी जे ठरलं होतं ना तेच माझ्या बाळाला जन्म दिल्यानंतर त्या क्षणी त्या दिवशी माझ्या आणि माझ्या बाळाच्या आयुष्यातून निघून जायचं. काय झालं तुला रडायला? काय झालं सांग ना. अरे मावशी काहीतरी विचारते ना, उत्तर दे ना. या तू घाबरलाय. तुम्ही ह्याच्याकडे बघा, मी मंजिरीला विचार. मंजिरी, आत्या मी सत्यजितकडे बघू. प्रिया सांभाळून जा. सोन्या मला काय झालं? बोल ना, काय झालं? हे बघू गिरा. हे बघ, एवढं रडू नका. मंजिरी, सत्यजित, सत्यजित थांब. सत्यजित, सत्यजित थांब. कुठे चाललाय तू? काय चाललंय? काय तू काय येतेस माझ्या मागे मागे? सत्यजित प्लीज मला. सत्यजित, सत्यजित थांब. हे काय चाललंय? प्लीज सांग मला, तुला काय झालंय? तू कुठे चाललाय? जीव द्यायला चाललो, येतेस बरोबर? कोणाचा तरी जीव जाण्याने जर तू शांत होणार असेल तर माझा जीव घे. मी जीव द्यायला तयार आहे. प्लीज सांग मला, प्लीज बोल काहीतरी. प्रिया प्लीज मला एकट्याला सोड. इथे रस्त्यात तमाशा नकोय. हे बघ, तुला घरी जायचं नाहीये ना?
आपण घरी नको जाऊया. तुला जिथे हवं तिथे आपण जाऊया. पण इकडनं चल आधी. तू चल माझ्या बरोबर. प्रिया. सत्यजित प्लीज चल, ऐक माझं. बोलू. बोला बोला. साहेब, नवीन सदरा दिलात, बोनस दिलात, काही विशेष? विशेष? अहो विशेषच आहे. तो शूरवीर अशी शूरवीर नाहीये तो. आम्ही त्याला शूरवीर म्हणतो. त्याला प्रोत्साहन मिळतं, त्याच्यामुळे जगण्याची उमेद मिळते त्याला. अहो त्याच्यात आम्ही एक कामगिरी सोपवली होती, ती त्याला जमणार आहे की नाही हे आम्ही या तांबडे बाबाच्या समग्र साहित्य ग्रंथात ताडून बघत होतो की वेदर ही इज गोइंग टू गेट सक्सेस ऑर नॉट. जय तांबडे बाबा. सी चमत्कार. थिंक ऑफ ही अँड ही इज हिअर. 100 years ऑफ लाईफ. 100 वर्ष आयुष्य तुम्हाला दीड पायावर. 100 years ऑफ लाईफ विथ 1.5 leg and I wish you 1.5 leg in near future. Tell me, any news from enemy's tent? बॉम्ब टाकलाय. सत्यजित मुधोळकरच्या आयुष्यात मी बॉम्ब टाकला, आणि साधा सुद्धा बॉम्ब नाही, अणुबॉम्ब टाकून आलोय. दादासाहेब भाऊ, त्यामुळे तो इतका बिथरलाय की कुठल्याही क्षणी त्याच्या बायकोला तो एकतर गळा घोटून तरी मारेल, नाही तर गोळ्या घालून तरी ठार करेल. दादासाहेब भाऊ, तुम्ही तिथे असायला हवे होतात. मी दोघांमध्ये इतकी आग लावून दिली ना की त्या आगीत नाही ना त्यांचा संसार बेचिराग झाला तर नावाचा शूरवीर आशिष नाही. बघितलं दादासाहेब, तुम्ही त्या सत्यजित मुधोळकरचं आयुष्य, त्याचा संसार, त्याचं करिअर बेचिराग करायला निघाला होता. त्यासाठी वाटेल तेवढे प्रयत्न केले तुम्ही आणि तुमच्या या तांबडे बाबांनी. काय झालं त्याचं? हा, पचका झालं की नाही? पण मी एका प्रयत्नात यशस्वी झालो. हो, आणि ते सुद्धा माझ्या या दीड पायांवर. 1.5 leg ओनली. कोण यशस्वी झालं? मी यशस्वी झालो दादासाहेब. मला इतका आनंद झाला म्हणून सांगतो. मला आता खूप नाचत वाटत. कम 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 मीट मी. आय वॉन्ट टू हॅग यू. जरा जास्त बोलले तुम्ही. शूरवीर, आम्ही तुम्हाला शूरवीर म्हणतो. तुम्हाला प्रोत्साहन मिळावं म्हणून, जगण्याची उमेद मिळावी या दीड पायावर म्हणून आम्ही तुम्हाला शूरवीर म्हणतो. नाही दादासाहेब प्लीज मला माफ करा. मी ते आनंदाच्या भारात बोल. आनंदाच्या भारात. शूरवीर, आनंदाच्या भारात जरा जास्त बोलले तुम्ही. आमच्याशी असं कुणी बोलत नाही. आणि जे आमच्याशी असं बोलतात त्यांची जीभ आम्ही छाटत नाही, अशी फोडून काढतो. अशी 1.5 फूट जीभ. आणि त्याला दाखवतो, ही बघ तुझी जीभ, ही बघ तुझी जीभ. आम्ही ओढून काढली आणि त्याच्या जिभेची चव तर निघून जाते. शूरवीर, त्याच्या आयुष्याची चव पण निघून जाते. समजला? दादासाहेब प्लीज मला माफ करा. मी एक काम करतो. मी घरी गेल्या गेल्या तांबडे बाबांच्या फोटो समोर त्यांची माफी मागतो. हवं तर मी त्यांचं भजन पण म्हणतो. तुम्हारे शरण में तांबडे. मी येतो. चाल हो शूरवीर, जा. ही झाली आत्ताची माफी. पण मागच्या वेळेस तुम्ही आमची आणि आमच्या परमपूज्य तांबडे बाबाची जी फसवणूक केली होती त्याचा हिसाब किताब दिल इन बॅलन्स. उसका क्या करेंगे शूरवीर? त्यांचे त्यांना टाका फिक्स डिपॉझिट मध्ये. मॅच्युअर झालं तर ठीक आहे, नाहीतर ब्रेक करा. पॉलिसी घेऊन जा. दादा नैन तुम्हारे दर्पण मेरा, नैन तुम्हारे अर्पण मेरा. अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे
दे दो बाबा, तुम्हारी शरण में तांबड़े। जरा सांभाळ. ए मंजिरी, ए बाळा, हे बघ तू काळजी करू नकोस. आपण डॉक्टरांना सांगितलंय बरं. अगं अगं आपण बोलवलंय सत्याला. हा तू तू सगळं वहिनी नका काळजी करू, होईल समजा व्यवस्थित. काय होईल ना सगळं व्यवस्थित. मंजिरी सगळं ठीक होणार आहे. हाय एवढे बस. आता मला सविस्तरपणे सांग, नेमकं काय झालंय? ए, तुझी ही खोटी आपुलकीची नाटकं नको आहेत, मला कळलं ना. आणि काय कुठे आणलंस तू? मला जाऊ दे. सत्यजित प्लीज, रस्त्यावर तमाशा करायचा आहे का? हे बघ, तुला माझं बोलणं खोटं वाटू दे किंवा नाटक वाटू दे, तुला काय हवं ते समज. प्लीज बोल, कारण तू असं गप्प राहिलास तर मला नाही सहन होते. तुझी घुसमट मी नाही बघू शकत. तुझे प्लीज. का सांगू? का सांगू? नाही बोलायचं मला कोणाशी, कोणीही नकोय मला. हे बघ, तू मला इथपर्यंत आणलंस त्यासाठी मी तुझा खूप आभारी आहे. आता प्लीज इथनं निघून जा. गेट लॉस्ट. तू का त्रास करून घेतोय स्वतःला इतका? तुला स्वतःला बरं वाटेल म्हणून तरी बोल. हे बघ, मी तुझ्यावर जबरदस्ती करत नाही, तर तुझी खूप काळजी वाटते म्हणून इतक्या विनवण्या करते. हवं तर असं समज माझ्यावर उपकार करतोयस म्हणून तरी सांग. तू मगाशी तिरमिरीत निघून गेलास, आम्ही काय समजायचं? तू कुठे गेलायस, काय झालंय? मावशी एवढी काळजी करत होती, तिच्यासाठी तरी सांग काय झालंय. मला कुणाची ही पडलेली नाहीये. मला मीच नकोसा झालाय. डॉक्टर, मंजिरी कशी आहे? त्यांना आम्ही इन्सेंटिव्ह केअर मध्ये ठेवलंय. आत्ताच काही सांगता येणार नाही. टेक मी चेक फर्स्ट. डॉक्टर, तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा, पण प्लीज दोघांनाही वाचवा. माझा तसाच प्रयत्न असणार आहे. तुम्ही शांत व्हा. पॅनिक होऊन काही निष्पन्न होणार नाही. वहिनी नका ना रडू. रडणं थांबव बघ. आता डॉक्टर आलेत ना, होईल समजा व्यवस्थित. आणि आई अंबाबाई आहे ना आपल्यासोबत. अगं समजा भात तिच्यावरच टाकून दे, बघ समजा व्यवस्थित होईल. आणि तू तशी रडायला लागलीस, त्या पोरीनं कोणाकडे बघायचं ग बाई? वंचा, सत्यजितला कळवायला हवा. मी कळवते. हे बघ, तुला जर इथे राहायचं असेल ना तर तू इथे राहा, मला जाऊ दे. कोणाचा फोन आहे? अननोन नंबर. ते सगळं जाऊ दे. सत्यजित, मला प्लीज सांग, तू कसलं टेन्शन घेतलंयस एवढं? मी हात जोडते तुझ्या पुढे, प्लीज काहीतरी बोल. मी किती मूर्ख आहे याचा प्रत्यय आला मला. वहिनी, सत्यजितचा फोन नाही लागत आहे. डोकं बधीर झालंय माझं. तर प्रिया, मला कळत नाही मी काय बोलावं, मी कसं वागावं, मी कसं जगावं. म्हणजे खूप घुसमट होते प्रिया. मला जाऊ दे तिथनं. प्लीज थांब. मला कळत नाहीये तुझं असं का होत आहे. सत्यजित, मला तुझ्याकडनं काहीही नकोय, कुठलीच अपेक्षा नाही. फक्त तुला कुठल्या गोष्टीचा एवढा त्रास होतोय हे मला जाणून घ्यायचं. सत्यजित, शेअर इट विथ मी. मला सांग काय होत आहे.